नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत उन्हाळी, रब्बी आणि खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या नगदी पीक लागवडीबद्दलची माहितीची सिरीज। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगदी पीक लागवड सिरीज भाग 6 या माध्यमातून तेलबिया पीक म्हणजेच की तीळ या पीक लागवडीबद्दलची थोडक्यात माहिती बघूयात। शेतकरी मित्रांनो, तीळ हे पीक महत्त्वाचे नगदी तेलबिया पीक आहे। हे पीक कमी कालावधीत येत असल्याने दुबार पीक पद्धतीसुद्धा योग्य आहे। तीळ हे पीक 85 ते 90 दिवसाचे कालावधी असणारे आहे आणि याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावीत। लागवडीपूर्वी एक नांगरणी करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि त्यानंतर जमीन सपाट करावी व दाबून घ्यावीत। यामुळे पेरणी चांगली होऊन उगवणसुद्धा चांगली होते। तसेच बियाणांना जमिनीत असताना कीड आणि रोग लागू नयेत तर यासाठी ट्रायकोडर्मा 4 ग्राम प्रति किलो बियाण्यांना चोळावेत आणि तीळ पेरणीची वेळ ही मान्सूनचा पाऊस झाल्यावरती आणि योग्य वाफसा आल्यावर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते। शेतकरी मित्रांनो, 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर 45 सेंटीमीटर किंवा 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर 30 सेंटीमीटर अंतराच्या पाबरीने पेरणी करावीत। तसेच पेरणी ही 2.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर करू नये। तीळ पिकात तीळ आणि तूर 3 जसे 1 किंवा 4 जसे 2 या प्रमाणात, तर तीळ प्लस ज्वारी 3 जसे 1, तीळ प्लस भुईमूग 1 जसे 4 या प्रमाणामध्ये आंतरपीक घेऊन पेरणी करता येते। तीळ पेरणीसाठी एकरी 1 किलो बियाणं वापरावेत। भारी जमिनीत 12 ओळीनंतर लगेच 2 ओळींमध्ये नांगराच्या मदतीने खड्डे करावेत। यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि अतिरिक्त पाणी हे बाहेर निघून जाण्यास मदत होते। तिळाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी 2% युरियाची फवारणी ही पीक फुलोऱ्यात असताना आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना करावीत। पेरणीनंतर 3 आठवड्यांच्या आत विरळणी करावी। 30 सेंटीमीटर अंतराच्या पाबरीने पेरणी केल्यास 2 रोपातील अंतर 15 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर अंतराच्या पाबरीने पेरणी केल्यास 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर राहील। अशा पद्धतीने विरळणी करून घ्यावीत। यामुळे 2.22 लाख रोपांची संख्या मिळते। शेतकरी मित्रांनो, पूर्व मशागतच्या वेळी शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावेत किंवा 1 टन हेक्टरी निंबोळी पेंड आणि पेरणीबरोबर द्यावीत। 25 किलो नायट्रोजन प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी आणि 25 किलो नायट्रोजन हेक्टरी हे पेरणीनंतर 3 आठवड्यांनी द्यावात। जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पेरणीवेळी 20 किलो सल्फर प्रति हेक्टरी द्यावेत। तसेच पीक रोप अवस्थेत असताना तणावर नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी 2 निंदण्या आणि कोळपण्या करून घ्याव्यात। तीळ पिकावर येणाऱ्या पाने गुंडाळणारी अळी आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी धानुलॅक्स 20 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत। शेतकरी मित्रांनो, साधारणपणे 75% पानाचा आणि खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस येते। 80 ते 95 दिवसात तिळाचे पीक हे काढणीस येते। काढणी लवकर केल्यास बोंडातील तीळ हे पोचट आणि बारीक राहून उत्पादनामध्ये घट येते आणि काढणी उशिरा केल्यास बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडते। म्हणून वेळेवर तिळाची काढणी करावी। पावसाचे वितरण चांगले असल्यास साधारणतः 7 ते 6 क्विंटल प्रति हेक्टरी तिळाचे जिरायतीखाली उत्पादन मिळते। आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या नगदी पीक लागवड सिरीज भाग 6 या सिरीजमधून तीळ लागवडीबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण घेतली आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा।